नमस्कार मंडळी. आजचा आपला कथेचा वार रविवार. तुम्ही वाटच बघत असाल ना चेतना कोणती कथा घेऊन येते. तर आज ना मी आणली आहे सौ अतुला प्रणव मेहेंदळे या लेखिकेने लिहिलेली कथा दोष, आणि त्याचं अभिवाचन मी करते चेतना वैद्य. करायची सुरुवात. बाई ग, काय मुलगी आहे का कैदाशीण? असं कसं वागायला जमतं काय बाई माहिती यांना. सोसायटीच्या बागेत जरा कुठे निवांत बसली असताना अर्चनाला ही कुजबूज ऐकू आली, आणि तिचा ताजतवानं होण्यासाठी मोकळी हवा खाण्यासाठी आलेला जीव कानकोंडा होऊन गेला. हे तिला असं 4-5 दिवस खूपच ऐकून घ्यावं लागत होतं. पण माझा तरी काय दोष, किती सहन करू मी तरी, असा विचार करून ती तिथून निघाली. अर्चना दिविज जोशी, राहणार पुणे, वय 68 वर्ष, सुखवस्तू, छान कुटुंबात जन्म, त्यानंतर शाळेची नोकरी आणि लग्न एकदमच झालं. सासर पण उत्तम, सासू सासरे नशिबानीच चांगले मिळतात तसेच ते तिला मिळाले होते. फक्त ते लवकर निवर्तले होते. अगदी कुठलीच न्यूनता नव्हती, फक्त एक सोडून. अर्चना आणि दिविजला खूप प्रयत्न करून सुद्धा मूलबाळ नव्हतं, आणि दत्तक घेणं त्या दोघांना मान्यही नव्हतं. अशातच एक दिवस अर्चनाचे वडील स्वर्गवासी झाले, आणि अर्चनाची आई म्हणजे वसुंधरा ताईंना त्या अगदी नको नको म्हणत होत्या. खरं तर तसं म्हणत असताना सुद्धा हे दोघं आपल्या घरी कायमचं राहायला घेऊन आले. त्यानंतर वसुंधराताई हा त्यांच्या घरातला एक अविभाज्य भागच होऊन गेल्या. कधी कधी तर वसुंधराताई आणि अर्चना यांच्यापेक्षा दिविजराव आणि वसुंधराताई म्हणजे सासू आणि जावई यांचंच नातं जास्त घट्ट आहे की काय, असा भास येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला व्हायचा. वसुंधराताई म्हणायच्या, अर्चू किती करतेस ग माझं, अगं नको इतका लळा लव बाळा, जाताना जीव घुटमळेल माझा तुझ्यासाठी. मी तुझ्यासाठी लग्न करून देण्याव्यतिरिक्त काही करू शकले नाही ग राणी. त्यावर अर्चना नेहमी म्हणायची, आई अगं काहीच केलं नाही असं कसं म्हणतेस तू, अगं किती कष्ट करून तू आणि बाबांनी मला शिकवलंय. इतके चांगले संस्कार, जगात वावरण्याचं बळ, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिविश सारखा नवरा तुम्ही मला दिलात. अगं सगळे खूप टोचून बोलतात मला बाळ नाही म्हणून, पण दिविश आहा मला कधीच काहीच बोलत नाहीत. अगं मला नाही का वाटत आई व्हावं असं, पण आता नाहीये आमच्या नशिबात, त्याला कोण काय करणार. आणि तूही कधीच मला यावरून बोलत नाहीस, त्यामुळे तू अजिबात काही बोलूच नकोस. मी शाळेत गेल्यावर सगळं घर कसं उत्तम सांभाळते आहेसच की तू. असे संवाद त्यांच्यात कायमच व्हायचे. तेव्हा अर्चनाला कुठे ठाऊक होतं की पुढं कालांतराने आईलाच एका लहान बाळासारखं सांभाळावं लागणार होतं, आणि तिचाच जीव आईसाठी घुटमळत राहणार होता. अर्चनाची नोकरी संपली. आता कुठे जरा तिला वेळ तिच्यासाठी मिळणार होता. तोच काही महिन्यात वसुंधराताई जिन्यावरून पडल्या आणि कायमच्या अंथरुणाला खिळल्या. तरीही अर्चना आणि दिविज सगळं अगदी जातीनं लक्ष देऊन पथ्य पाळायचे. एकदा वसुंधराताई दोघांना बोलावून म्हणाल्या, जावई बापू आणि अर्चू, तुमच्याकडून माझं हे करून घेताना मला लाज वाटते हो. अगदी दिवसातून 2-3 वेळा डायपर बदलायला लागतात. त्यापेक्षा मी काय म्हणते, निदान 1 दिवसाची तरी बाई ठेव ग. अर्चू मला चांगलं पेन्शन आहे अगं, आणि इतके वर्ष तुम्ही ना कसलीच मदत घेतली नाही, त्यामुळे ते तसंच साठून राहिलंय. ते वापरा अगं, मला काही वाटणार नाही बघ. अगं अशा प्रसंगासाठी तर ठेवलंय ना ते. पण दोघांनीही हट्टानी, आम्हाला जमतंय तोपर्यंत आम्ही तुमचं सगळं करणार, होईन असं झालं की ठेवू बाई, किंवा बघू तेव्हाचं तेव्हा, असं म्हणून अगदी आत्तापर्यंत सगळं केलं अर्चनाने आईचं.
पण गेले काही महिने वसुंधराताईंची तब्येत थोडी जास्तच ढासळत चालली होती. आता मात्र न राहून 2 महिन्यापूर्वी अर्चनाने दोन्ही वेळेला आईचं करायला बायका ठेवल्या होत्या. वसुंधराताईंना हळूहळू विस्मरण तर होतच होतं, पण काही दिवसांपूर्वी तर त्यांनी अर्चनाला चक्क पाठीत जोरजोरात दणके घातले. त्यांचं म्हणणं होतं की या अर्चनाने मला जेवायला दिलेलं नाहीये. खरं तर अर्चना स्वतः तिच्या हाताने त्यांना जेवण देऊन आली आणि मगच स्वतः जेवली होती बरं. पण त्यांना इतका राग अनावर झाला की त्यांनी अर्चनाला मारलं. अर्चना प्रचंड कळवळली, पण तिनं ते सहन केलं. नंतर हे काही ना काही कारणाने रोजचंच झालं. अर्चना सगळं आईच्या वयाकडे बघून सोडून देत होती. दिविजराव पण म्हातारपणामुळे होत असेल असं म्हणून दुर्लक्ष करत होते. मागच्या आठवड्यात जे झालं त्याने मात्र अर्चना सुन्न झाले. वसुंधरा ताईंना त्यांच्या ओळखीची एक बाई भेटायला आली होती, तेव्हा चक्क त्या तिला काय म्हणाल्या असतील. हा माणूस आहे ना, हा माझे पेन्शनचे पैसे खातो आणि ही बाई माझं सोनं विकून माझे पैसे उडवते. त्यावेळी मात्र दोघांना प्रचंड वाईट वाटलं. दिविश तर तेव्हापासून गप्पच झाले. त्यांना कळत नाही हे मान्य आहे, पण इतकं सगळं करून हेच ऐकायला मिळणार असेल तर काय उपयोग ना मग याचा. शिवाय आजकाल अर्चना पण खूप जास्त तणावात दिसत होती आणि तिचं आजारी पडायचं प्रमाण वाढलं होतं. बीपीचा त्रास सुरू झाला होताच, शिवाय वयोमानानुसार गुडघे दुखायला सुरुवात झाली होती. उठता बसता तिला प्रचंड कळ गुडघ्यातून जात होती. आईचं सगळं करणं तिला अगदी कठीण होऊन गेलं होतं. बायका ठेवायला हरकत काहीच नाही, पण वसुंधराताईंचं वागणं पाहून ब्युरोच्या बायका यायला तयार होईना तो. त्यामुळे शेवटी न राहून अर्चनाने डिमेन्शिया असलेल्या लोकांना ठेवतात ना, ते डे केअर सेंटर बघितलं आणि हृदयावर अगदी दगड ठेवून आईचं नाव तिथे घालून आली. तेव्हापासून तेव्हापासून सगळे तिला टोचून बोलत होते. अर्चना घरी आली तीच मुळी रडत. आल्या आल्या ती दिवीजच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडायला लागली. दिवीजने पण तिला मोकळं होऊ दिलं, मग तिच्यासाठी पाणी आणलं आणि काय झालं ते विचारलं. अर्चनाने बागेत घडलेला प्रकार त्याला सांगितला. त्यावर त्याने तिला शांतपणे सांगितलं, अर्चू, असं खचून नाही जायचं. आपण आईंना उत्तम ठिकाणी ठेवणार आहोत की नाही, आणि तू बरीच वर्ष आईचं खूप आनंदाने सगळं केलंय. सगळं कित्येकदा त्यांच्यासाठी आपण आपले कितीतरी प्लॅन्स रद्द केले. आपल्याला मूलबाळ नाही, पण तू त्यांचं अगदी बाळाचं करावं त्याहीपेक्षा खूप जास्त केलंयस. लोकांना यातलं सगळं माहिती असलं ना, तरी लोकांची ही वृत्तीच असते अगं. ते बदल स्वीकारायला तयारच नसतात. त्यांना चांगलं न दिसता पहिली या गोष्टी चघळायला जास्त आवडतात. आणि एक सांगू का, आई पुढारलेल्या विचारांच्या आहेत ग. त्यांना आता विस्मरणाचा आजार झालाय म्हणून, पण त्या कितीतरी वेळा तुला सुचवू पाहत होत्याच की मला वृद्धाश्रमात ठेवा. अगं तू गेली 20 वर्ष त्यांचं करतेयस. त्यांना मनातून अजिबात काहीही वाईट वाटणार नाही बरं. लोक काय हजार तोंडाने बोलतात, आपण त्याचा विचार करायचा नाही. डॉक्टरांनी सांगितलंय की नाही, आता त्यांचं हे असंच होणार. शरीर हळूहळू साथ देईन असं होणार. आपण असा विचार करू की त्यांनाच त्यांची खालावत जाणारी अवस्था आपण बघितलेली आवडली नसती, म्हणून आपण त्यांना दुसरीकडे ठेवतोय, असा विचार कर ना. आपण जाऊच की, 1-2 दिवसाआड तिकडे जाऊ, तेव्हा मात्र खंबीरपणे ते सगळं बघायचं धारिष्ट्य ठेव. अर्चनाला सगळं पटत होतं, पण आईपासून दुरावणार तेही तिच्या या अवस्थेत. हा विचार मन पोखरून काढत होता, पण तिनं स्वतःचे अश्रू पुसले. दुसऱ्याच दिवशी ती आणि दिविज आईला सोडायला गेले. अर्चना आतून जाम हल्ली होती हा, पण शेवटी ती तिची आईच होती ना. जाताना तिनं आईच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवला आणि आईचा हात हातात घेत
डोळ्यातनं आसवं गाळत म्हणाली, "ऐ निघते ग. तू मला पोटात असल्यापासून सांभाळलंस. एकुलती एक असल्याने तुला जमेल ते सगळे हट्ट पुरवलेस. बाबा गेल्यावर पण माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिलीस ग आई. पण मी बघ ग करंटी, तुला नाही सांभाळू शकत. मी केलं असतं ग आई, तुझं अगदी शेवटपर्यंत केलं असतं, पण आता आता मी पण थकत चाललीये ग. मी चुकले आई, कमी पडले ग तुझं करण्यात. जमल्यास मला माफ कर ग आई." असं म्हणून ती मोठ्यांदा रडत खोलीतून बाहेर आली. दिविजराव बाकीच्या औपचारिकता पूर्ण करून थोड्या वेळात आले. त्यांनी निघताना हात उंचावून आईला टाटा केला खरा, पण आई मात्र शून्यात नजर लावून बसली होती. त्यांनी डोळ्यातले अश्रू मागे सारत एकवार आकाशाकडे बघत म्हटलं, "परमेश्वरा सांभाळ रे बाबा. एक मात्र अगदी खरं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा." मंडळी, मनाला चटका लावून गेली ना हो कथा. घरोघरी घडणारी ही गोष्ट कितीदा ऐकली, कितीदाही पाहिली, तरी प्रत्येक वेळी मन अगदी अस्वस्थ उद्ध्वस्त करून जाते. मंडळी, कशी वाटली कथा? अतुला मेहेंदळे यांनी लिहिलेली आणि मी चेतना वैद्य अभिवाचन केलेली ही कथा कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी नवी कथा घेऊन. तोपर्यंत टू टू टू.